वेलकम बॅक टू माय चॅनल कुक विथ गौतमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आय होप तुम्ही सर्व ठीक आहात. तर या महिन्यामध्ये रोजाचा महिना चालू आहे. तर रोजाच्या महिन्यामध्ये खूप स्नॅक्सची रेसिपी जी आहे बनवली जाते. तर रोजे सोडण्यासाठी इफ्तार रेसिपी बनवली जाते. तर त्यामध्ये जे आहे तर सर्व गोष्टी बनवल्या जातात. तर त्यापैकीच एक पदार्थ म्हणजेच मी तुम्हाला स्नॅक्स दाखवणार आहे. तर आपण आज पोटॅटो रोल समोसा याची रेसिपी पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि असाच माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा. अगदी कमीत कमी वेळामध्ये बनवून होणारी ही रेसिपी आहे. झटपट बनवून होणारी रेसिपी आहे. तर खूप तुमचा टाईम सेविंग होईल. तर मित्रांनो, तुम्ही देखील हे पदार्थ बनवून तुमच्या इफ्तार पार्टीमध्ये सामील करू शकता. तर चला मित्रांनो, आपण आता रेसिपी स्टार्ट करणार आहोत. तर सर्वात प्रथम मी घेतलेले आहेत बटाटे, बॉईल केलेले बटाटे घेतलेले आहेत. बॉईल केलेले बटाटे तर आपण फ्रीजमध्ये ठेवून व्यवस्थित आपण वापरू शकतो. साल काढून घेतलेलं आहे आणि या प्रकारे आपण हाताने मॅश करणार आहोत. जर तुमच्याकडे मॅशर अवेलेबल असेल तर तुम्ही हाताने किंवा मॅशरने जे आहे मॅश व्यवस्थित करू शकता. यामध्ये गुठळ्या राहता कामा नये याची काळजी घ्यायची आहे. तो खूप असं बारीक स्मूथ असं बॅटर बनवायचं आहे आपल्याला. जर का तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी अजून घेऊन येईल. सगळ्यात बेस्ट म्हणजेच हाताने मॅश करणे. अजिबात एकही गुठळी राहता कामा नये. व्यवस्थित मॅश करून झाल्यानंतर आपण इथे घेणार आहोत हळदी पावडर. कलर येण्यासाठी आपण हळदी पावडर घेतलेलं आहे. त्याचबरोबर यामध्ये घेतलेलं आहे चवीनुसार मीठ. मीठ कमी जास्त तुम्ही प्रमाणामध्ये पाहू शकता. आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत मी हिरव्या मिरचीचा ठेचा ऑलरेडी इथे मिक्सरमध्ये साठवलेला आहे. तोच याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे. म्हणजेच हिरवी मिरची, लसूण आणि आंबा याचं मी वाटण बनवून ठेवलेलं ते याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये ॲड केलेली आहे. सोबत आता इथे आपण घेणार आहोत फोडणीला थोडंसं तेल, 1 चमचा तेल, त्यामध्ये राई, जिरं आणि कढीपत्ता. तिखट ऑलरेडी आपण याच्यामध्ये घातलेलं आहे. तर फोडणीमध्ये आपल्याला अजिबात तिखट घालायचं नाही आहे. तर आपली फोडणी इथे तयार झालेली लगभग. आता आपण यामध्ये सारण जे आहे फोडणीमध्ये ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. चमच्याच्या सहाय्याने आपल्याला सर्व सारण जे आहे एकजीव करून घ्यायचं आहे. व्यवस्थित सारे मसाले जे आहेत एकत्र झाले पाहिजेत याची काळजी घ्यायची आहे. थोड्याशा गुठळ्या राहिल्या तरी चालतील मित्रांनो. आता आपण पिठाची तयारी करणार आहोत. तर इथे घेतलेलं आहे मैद्याचं पीठ. जर तुमच्याकडे गव्हाचं पीठ असेल तरी चालेल, पण मैद्याचं पीठ इथे अवेलेबल आहे. तर मी इथे मैद्याचं पीठ वापरलेलं आहे. मैद्याचं पीठ आपल्याला जेवढी क्वांटिटी आपण बनवणार त्यानुसार आपण इथे घ्यायचं आहे. मैद्याचं पीठ इथे मी चाळून व्यवस्थित घेतलेलं आहे, कारण की थोड्याशा गुठळ्या असतात त्या आपल्याला सेपरेट व्यवस्थित आरामात चाळणीच्या मदतीने करता येतात. आता आपण यामध्ये ओवा घालणार आहोत. ओवा घातल्यामुळे चव खूपच छान होते. लगभग अर्धा चमचा जे आहे आपल्याला याच्यामध्ये ओवा घालायचा आहे. जर तुमच्याकडे ओवा अवेलेबल नसेल तर तुम्ही यामध्ये जिरं देखील घालू शकता. जिरं आपल्याला थोडंसं हाताने मॅश करायचं आहे. कढवलेलं थोडंसं तेल मी इथे ॲड केलेलं आहे, लगभग 1 चमचा. यामध्ये देखील थोडंसं चवीनुसार मीठ आपल्याला थोडंसं किंचित मीठ आपल्याला ॲड करून व्यवस्थित असं सारण बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे. जसं आपण कणिक मळतो त्याचप्रमाणे आपल्याला थिक असं कणिक मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला व्यवस्थित असं जे आहे मैद्याचं पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, थोडंसं आपल्याला व्यवस्थित असं जोर लावून तिंबून घ्यायचं आहे पीठ. 5 ते 10 मिनटं आपल्याला व्यवस्थित अशी मसाज करून आपल्याला पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. कारण की यामध्ये आपण इन्ग्रेडियंट्स ॲड केलेले आहेत, तेल ॲड केलेले आहे. तर व्यवस्थित असं मळून झाल्यानंतर ते काय होतं की फ्राय करताना थोडेसे क्रिस्पी बनतात. तर या प्रकारे आपला व्यवस्थित असं एक डो तयार झालेला आहे. तर डो आपल्याला व्यवस्थित असा तयार टाईट डो करायचा आहे. जास्त पातळ नाही करायचं आहे आणि जास्त टाईट देखील नाही करायचं. मीडियम साईजचा आपला डो मसागत करून व्यवस्थित झालेला आहे. तर आपल्याला हे अजिबात सारण साईडला ठेवायचं नाही आहे. आपण आता लगेचच रेसिपी बनवणार आहोत. अशाच छोट्या मोठ्या टिप्स मी व्हिडिओ दरम्यान शेअर करत असेल तर असाच माझे व्हिडिओज आहेत, शेवटपर्यंत नक्की पाहायचा मित्रांनो. आणि तुम्ही देखील या छोट्या मोठ्या टिप्स माझ्यासोबत शेअर करू शकता. असा आपला परफेक्टली डो जो आहे तयार झालेला आहे. थोडासा साईडला मी पीठ घेतलेलं आहे व्यवस्थित.
कारण की आपल्याला पीठची आवश्यकता लागणार आहे, म्हणून थोडंसं पीठ मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर त्यापैकी थोडासा डो मी इथे घेतलेला आहे, लगभग एका चपातीचा डो मी इथे घेतलेला आहे. व्यवस्थित असं मळून घ्यायचा आहे व्यवस्थित, आणि यामध्ये आपल्याला एक चपाती तयार करायची आहे. तर डो पाहिला की आपल्याला सुचते चपाती, तर चला आपण एक व्यवस्थित अशी मोठ्या साईजची चपाती बनवून घेणार आहोत. थोडंसं पीठ लावलेलं आहे, त्या पिठाने आपल्याला अजिबात चपाती खाली चिटकता कामा नये. व्यवस्थित अशी आपली चपाती इथे बनवून तयार होणार आहे. तर तेलाचा वापर केला तरी चालेल. ऑलरेडी आपण इथे तेल वापरलेलं आहे पिठामध्ये, तर आपण इथे तळताना पण पीठ वापरणार आहोत, तर तेलामध्ये लाटणं आवश्यक नाही आहे. आपण पीठ घेतलं तरी चालेल. तर अशी मोठी अशी चपाती बनवायची आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की बॅटर घ्यायचं आहे. तर जरासा बॅटर घेऊन आपण असं या प्रकारे गोल करून स्प्रेड करायचं आहे. बॅटर आपण व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. पूर्णपणे आपण पोळीला जे आहे बॅटर लावायचं नाही आहे, कारण की आपण इथे जे आहे तो रोल बनवणार आहोत. तर रोल बनवण्यासाठी आपल्याला थोडंसं जे आहे तर पोळी आपली मोकळी हवी आहे. तर यासाठी मी असं जे आहे रिंग आकाराची जी आहे बॅटर बनवलेली आहे. तर या प्रकारे आपलं सारण व्यवस्थित असं आतमध्ये स्टफिंग प्रॉपर राहते आणि ते तेलामध्ये अजिबात विरघळत नाही. तर या प्रकारे तुम्ही देखील असे जे आहे छोटे छोटे रोल्स बनवा. तर रोल्स आपले परफेक्टली इथे बनलेले आहेत मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. थोडे मोठेच रोल केलेले आहेत मी, जरा जास्त बारीकही नाही केलेली आहे, कारण की खाताना असं वाटलं पाहिजे की आपण इथे जे आहेत रोल खाणार आहोत समोसा. पटॅटो रोल समोसा बनवून तर तयार झालेला आहे. आता एक बारी आहे फ्राय करण्याची. तर फ्राय करण्यासाठी इथे मी ऑलरेडी कढई ठेवलेली आहे. कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की आपण एक एक करून हळूवारपणे यामध्ये जे आहेत रोल समोसा ॲड करणार आहोत, आणि आपल्याला मीडियम ते हाय फ्लेमवरती याला व्यवस्थित कुक करायचं आहे, लगभग 5 ते 7-8 मिनटं. तर क्रिस्पी आणि गोल्डन असे ब्राऊन कलरचे झाले की आपण याला काढून घेणार आहोत. थोडेसे अजून भाजायचे याला. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीज मी अशाच तुमच्यासाठी घेऊन येईल. आणि मित्रांनो, जर तुम्ही सबस्क्राईब केलं असाल तर त्यासाठी धन्यवाद, कारण की तुमच्याच सपोर्टमुळे माझं चॅनल आतापर्यंत एवढं ग्रो झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपले थोडेसे गोल्डन अँड क्रिस्पी कलरचे असे समोसे इथे रेडी झालेले आहेत. लगभग इथे 2 मिनटं आपल्याला व्यवस्थित असं कुक करून घ्यायचं आहे. आतलं बॅटर आपल्याला अजिबात जळता कामा नये याची काळजी घ्यायची आहे. तर क्रिस्पी आणि टेस्टी डिलिशियस समोसे आपले परफेक्टली तयार झालेले आहेत. परातीमध्ये मी थोडीशी चटणी घेतलेली आहे आंब्याची चटणी घेऊन त्याच्यावरती मी थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे. झटपट आणि रोजेदारांसाठी परफेक्टली असा नाश्ता आपला इथे तयार झालेला आहे. तर रमजानच्या खूप खूप तुम्हालाही शुभेच्छा मित्रांनो. तर आज जे इथे रेसिपी स्नॅक्सची तयार झालेली आहे. तर या रमजानला तुम्ही देखील इफ्तार पार्टीमध्ये रोल समोसेचा जो आहे पदार्थ नक्की ॲड करा. तर अशाच प्रकारे नवनवीन रेसिपीज मी रमजानमध्ये घेऊन येईल. तर अशाच प्रकारे मला थोडासा सपोर्ट करा. आजसाठी एवढंच मित्रांनो. परत मिळूया एक नवीन रेसिपीसोबत. बाय बाय, टेक केअर.